नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सध्या मी आपल्याला बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा चंद्रा ही सादर करत आहे. पण त्यापूर्वी एक आपल्याला विनंती की आपण जर अद्याप आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि बेल आयकॉनवर क्लिक करावं, जेणेकरून आपल्याला वेळोवेळी नोटिफिकेशन्स मिळत राहतील. श्रोते हो, तर बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे चंद्रा. या कथेचा भाग 10. गोलंदाजाला राजा क्लबमधून बाहेर आणल्यानंतर एका मोटारीत बसवण्यात आले. गोप आणि मधू त्याच्या दोन्ही बाजूला होते. तिसऱ्या माणसानं मोटार चालवायला सुरुवात केली. बाजूच्या दोघांनी त्याच्या बरगड्यात आपली पिस्तुले खुपसली होती. मोटार सुरू होताना गोलंदाज खिडकीतून बाहेर बघत होता. या साहसात त्यानं एकट्यानेच उडी घेतली होती, त्यामुळे त्याला इतर कोणाची मदत मिळणार नव्हती. पण तो पाहत असताना त्याला राजा क्लबच्या दारात चंद्राची आकृती दिसली आणि पुन्हा त्याच्या मनात ते जुने प्रश्न आठवले. दारात अंधार असल्यामुळे ती आपल्याकडे पाहत आहे असं तो खात्रीपूर्वक सांगू शकत नव्हता. तिनं आपल्याकडे पाहिले पाहिजे असं म्हणायलाही काही आधार नव्हता. त्याचं आणि लहरीचं बोलणं चाललं असताना ती एखाद्या ध्यानमग्न योगिनीप्रमाणे आपल्या विचारात गळून गेली होती. आणि चाचा रेहमाननं त्याला मृत्यूची शिक्षा फरमावली तेव्हा तिने आपली मानही वर उचलली नव्हती. एकदा नीट बघून घे, मधू म्हणाला आणि गोलंदाज हसला. चंद्रा आता त्यांच्या मोटारीच्या मागून रस्ता ओलांडत होती. ती पाहण्यासारखीच आहे, गोलंदाज हसून म्हणाला. आणि त्या अवधीत ती मोटार बरीच दूर निघून गेली होती. ही चंद्रा कोण आहे? काही वेळानं त्यानं सहज विचारलं. हा काय प्रश्न? ती एक मुलगी आहे. होय, पण तुम्ही त्या तरुणीला महत्वाच्या बैठकीत भाग घेऊ देता, ही गोष्ट चांगली नाही. तसल्या पोरींवर विश्वास ठेवता येत नसतो, गोलंदाज म्हणाला. मधूनं त्याच्याकडे कुचेष्टेने बघितलं. तो म्हणाला, ती सामान्य मुलगी नाही, तुझ्यापेक्षाही जास्त डोकेबाज आहे. ते तुमचे तुम्हालाच माहीत, गोलंदाज खांदे ओढत म्हणाला. पण निदान मी तरी तिला जवळ केले नसते. जितकी स्त्री हुशार असते तितकीच ती धोकेबाज असते. असल्या स्त्रियांवर विश्वास ठेवता येत नाही. त्या तुम्हाला कधी खेळवतील आणि नंतर दुसऱ्यावर नजर जाईल आणि त्या कधी तुमचा विश्वासघात करतील हे तुम्हाला समजणार पण नाही. तू हे तिच्याबद्दल बोलतोयस? मधू तिरस्काराने म्हणाला. मला वाटते रामू म्हणत होता ते खरं आहे. तू वेडा आहेस. ती कोणाचा विश्वासघात करणार? ती तर बड्या बाबूचं खेळणं आहे. गोलंदाजाची चर्या निर्विकार होती. अगदी त्यानं सावकाश विचारलं, खेळणं? हो, खेळणं म्हणजे सेक्रेटरी. ती त्याच्या वतीने बोलते. बड्या बाबूला काही सांगायचं असेल तर ती सांगते. आम्हाला काही सांगायचं असेल तर आम्ही तिला सांगतो आणि ती ते बड्या बाबूंना सांगते. आमच्या टोळीत फक्त ती एकच अशी आहे की तिला सर्व गोष्टी माहीत आहेत. गोलंदाज हसला नाही. तो अगदी स्तब्ध बसला होता. मोटार आता भरवेगाने प्रवास करत होती. गोलंदाजाला एकाएकी आजूबाजूचे जग शून्य वाटू लागले. मधूनं जे सांगितले होते ते ऐकून त्याला मोठा धक्का बसला होता. त्या प्रवासात असलं काही ऐकायला मिळेल अशी त्याची अपेक्षा नव्हती. पण आता आपण निश्चित मरणार अशी या दोन बदमाशांची खात्री झाल्यामुळे ते माहिती देत होते. मेलेल्या माणसाला त्या माहितीचा काही उपयोग होणार नव्हता. पण गोलंदाजाने त्याही अवस्थेत जगण्याची आशा सोडली नव्हती. त्या बड्या बाबूंची आणि माझी भेट झाली नाही, त्याबद्दल मला फार वाईट वाटतं, गोलंदाज म्हणाला. ती ओळख करून घेण्यासारखा माणूस दिसतो. तू त्याच्या फार जवळ जाण्याचा प्रयत्न केला म्हणून तर हे सर्व घडलं. तू तसं करायला नको पाहिजे होतंस, गोपू म्हणाला. तो बडाबाबू विचित्रच दिसतोय, गोलंदाज म्हणाला आणि ते ऐकून मधू हसला. केवळ विचित्र या शब्दानं त्याचं वर्णन होत नाही. मित्रा, आम्ही तुझ्याशी किती चांगल्या प्रकारे वागत आहोत याची तुला कल्पना नाही. तू मोराच्या तावडीतून सुटला हे तुझं सुदैव म्हणायचं. त्याने तर तुला गरम पेटीतच बंद केलं असतं. बड्या बाबूची गोष्ट वेगळी आहे. तो कधीच प्रत्यक्षात भाग घेत नाही, कोणाशी बोलत नाही, कोणाला दिसतही नाही. पण तसे असूनही तो सर्व सूत्र मात्र हलवतो. मग तो खरोखरच बडा बाबू आहे, गोलंदाज म्हणाला. पण तू हे फार उशिरा शिकत आहेस. ते जरी खरं असलं तरी मला हे समजत नाही की तुमची टोळी जो माणूस प्रत्यक्ष भाग घेत नाही आणि ज्याला तुम्ही कधी पाहिले नाही अशाचे हुकूम कसे काय पाळता, गोलंदाज म्हणाला.
म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की त्यात तुमचा फायदा काय? अरे तो माणूस व्यवहाराला सरळ आहे, मधू म्हणाला. ज्याचा व्यवहार सरळ असतो आणि जो पैसे मिळवण्याचे नवे मार्ग शोधून काढतो, असा माणूस कोणी असला तरी मी त्याचे हुकूम पाळीन. हेच मत गोपूचे, रामूचे, चाच्याचे आणि इतरांचेही आहे. बंगालमध्ये दारूबंदी करण्यात आली नाही, त्यामुळे त्या धंद्यात फारसे पैसे मिळत नाहीत. हा, ते कसे? जेव्हा मुंबईमध्ये दारूबंदी करण्यात आली तेव्हा बंगालमध्येही दारूबंदी करणार अशी अफवा पसरली होती. त्यामुळे बड्या लोकांची आणि मोठ्या हॉटेल मालकांची धावपळ उडाली आणि ते आमचा माल मागू त्या किमतीला विकत घेऊ लागले, साठा करू लागले. त्यामुळे आम्हाला बरेच पैसे मिळवता आले. पण बंगालमध्ये दारूबंदी झाली नाही. आठवड्यातून फक्त एक दिवस दारूची दुकाने बंद ठेवण्याचा सरकारने निर्णय घेतला. लोकांना दुकानात ठराविक किमतीत वाटेल ती दारू मिळाल्यानंतर आमच्या मालाला विचारतो कोण? तेव्हा आम्हाला जगण्यासाठी आणखीन काहीतरी मार्ग करायला हवे, नाही का? आणि तुम्हाला या बड्या बापूने हात दिला, बरोबर ना? गोलंदाजाने विचारलं. होय. त्याच्यामुळे तर आम्ही बंगालचे राजे बनलो. पूर्वी कधी आम्ही पाहिला नाही एवढा पैसा आम्हाला मिळू लागला. पण त्यानं हे कसं काय साजले? तो बुद्धिमान आहे म्हणून, मधू म्हणाला. त्याला सर्व माहिती मिळते आणि तो त्या माहितीचा उपयोग बरोबर करतो. त्यानं सर्व योजना आखलेली असते. आमच्यापैकी प्रत्येकाला आम्ही काय करायचे याच्या सूचना असतात. आम्ही मुळीच चूक होऊ न देता त्याच्या सूचना अंमलात आणतो. मोटर चालली होती. ते आणखीन किती दूर जाणार हे त्याला माहीत नव्हतं. पण ते ठिकाण फार दूर नसावं अशी त्याची कल्पना होती. पण अद्यापही त्याला स्वतःला वाचवण्याची संधी मिळाली नव्हती. मधू त्याच्याबरोबर बोलत होता, पण तो अतिशय सावध होता. गोपूची तर त्याच्यावर नजर होती. त्यानं यत्किंचितही हालचाल केली तर ते त्याला ठार करणार होते. त्यानं तिरक्या नजरेने मधूकडे पाहिले. तो बदमाश एका कोपऱ्यात रेलून चिरूट ओढत होता. त्यानं आता बोलणं बंद केलं, पण त्यानं आपल्या उजव्या हातातील पिस्तुलावरील पकड मात्र ढिली केली नव्हती. बाह्यतः तरी शांत राहण्यासाठी गोलंदाज स्वतःशी झगडत होता. तो प्रवास, भवितव्याबद्दलची अनिश्चितता यामुळे त्याचं मन चलबिचल होत होतं. पण तसे घडणे त्याच्या दृष्टीने धोक्याचे होते. त्यावेळी तर त्यानं अतिशय सावध असायला हवं होतं. गोलंदाजाने आपला घसा खाकरून साफ केला आणि पुन्हा पूर्वीचे संभाषण चालू करण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्या संभाषणातूनच असं काही निष्पन्न होईल की ज्यामुळे आपल्याला सुटकेची यशस्वी हालचाल करता येईल अशी त्याला आशा वाटत होती. पण या बड्या बाबून तुमच्यात प्रवेश केला कसा? तुम्ही त्याला ओळखतही नव्हतात. तुम्ही त्याच्याबद्दल काही ऐकलं नव्हतं, पाहिलंही नव्हतं. त्यानं आम्हाला त्याची योजना दाखवली. ती इतकी निर्दोष होती की त्याच्यावर विश्वास ठेवायला लागला. हे सर्व खरं, पण त्यानं सुरुवात केली असणारच कुठेतरी. त्यानं तुमच्याशी संबंध कसा काय जोडला? मधू मोटारीच्या खिडकीतून बाहेर पाहत हसून म्हणाला. तुला ते स्वतःच तर्कानं शोधून काढावं लागेल. तुला यापुढे विचार करायला भरपूर सवड मिळणार आहे. आणि मोटारीचा वेग कमी होतोय हे गोलंदाजाच्या लक्षात आलं. तो वधस्तंभाजवळ पोहोचला होता की काय? प्रथम गोलंदाजाला कित्येक मैल दूरपर्यंत गेलेला रस्ता दिसला. नंतर ड्रायव्हरनं मोटार उजव्या बाजूच्या एका अरुंद गल्लीत वळवली. ती गल्ली प्रथम आपणाला दिसू नये याबद्दल गोलंदाजाला आश्चर्य वाटलं नाही, कारण त्या गल्लीचं तोंड दोन्ही बाजूच्या झाडांच्या खाली वाकलेल्या फांद्यांनी झाकलं होतं. आता मोटार त्या गल्लीत शिरल्यानंतरही तिच्या टपावर आजूबाजूला वाकलेल्या फांद्या आणि जोडपं घासत होती. त्यामुळे ड्रायव्हरला बराच वेग कमी करावा लागला. मोटार 5-10 यार्ड पुढे गेली नाही, तोच त्या झुडपातून इतकी मिसळून गेली की रस्त्यावरील माणसांना ती दिसली नसती. तो रस्ताही इतका खडकाळ होता की त्यामुळे ड्रायव्हरला आपले दोन्ही हात चाकावर घट्ट धरून ठेवावे लागत होते. मोटार सारखी वर खाली होत होती आणि जर गोलंदाज दोघा धिप्पाड बदमाशांमध्ये बसला नसता तर तो कदाचित एखाद्या धक्क्याबरोबर खिडकीतून बाहेर फेकला गेला असता. आपल्या हृदयाचे ठोके जलद पडू लागले हे त्याला समजत होतं. घसा कोरडा पडला होता आणि छाती कोंदटल्यासारखी होऊन त्याला सफाईने श्वासोच्छ्वास करणे जड जात होते. पण एका गोष्टीचं त्याला समाधान वाटत होतं. आता अनिश्चितता, चिंता, हुरहुर राहिली नव्हती. तो त्या प्रवासाच्या अगदी टोकाला पोचला होता. आपले प्राण वाचवण्यासाठी तो लवकरच शेवटची धडपड करणार होता. ती जर साधली तर ठीक, नाहीतर त्याच्या साहसी जीवनाचा त्या आढळणातच शेवटी अंत होणार होता. मोटार पुढे धावू लागली तशी ती गल्ली अधिक अरुंद बनवू लागली. कित्येक वर्षात कोणी त्या वाटेचा उपयोग केला नसावा असं वाटत होतं. शेवटी ती मोटार आणखी पुढे जाण्यास तयार होईना तेव्हा ड्रायव्हरनं ती उभी केली आणि फक्त पुढल्या एका दिव्याखेरीज बाकीचे सर्व दिवे मालवले. खून करण्याच्या दृष्टीने ही जागा उत्कृष्ट होती हे गोलंदाजालाही मान्य करावे लागले. तो विचार करत होता,
की बड्या बाबूच्या आणि चाचा रेमांच्या रोषाला बळी पडलेल्या कित्येक जणांना या ठिकाणी आणण्यात आले असेल. मोटारीच्या इंजिनाचा आवाज बंद झाल्यानंतर आजूबाजूचे सर्व आवाज रात्रीने गिळून टाकले असावेत असं वाटलं. पाठीमागल्या रहदारीच्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या मोटारींचा आवाज होत असला तर तो इथे पोहोचू शकत नव्हता. गोलंदाजाला आजूबाजूला झाडेच झाडे आणि झुडपे दिसत होते. रान माजले होते, ओबडधोबड दगड होते. ती तशीच जागा होती की जगातील कोणताही आवाज न ऐकता माणसाला मरता यावे आणि त्याचे प्रेत कित्येक आठवडे तिथेच पडले तरी ते कोणाच्या दृष्टीस न पडावे. आणि आपणाला इथे का आणण्यात आले हे अचानक गोलंदाजाच्या लक्षात आले. त्याच्या पूर्वीच्या कल्पनेप्रमाणे त्याला मोटारीतच ठार करून नंतर त्याचं प्रेत बाहेर फेकण्यात आलं असतं तर त्या बदमाशांचं काम साधणार होतं. पण त्यांना इतकी मेहनत का घ्यावी याचा आता उलगडा झाला होता. इतरांना त्यांनी ताबडतोब आणि जागच्या जागी ठार केलं असतं. त्याप्रमाणे त्यांनी अनेक खून केलेही होते. पण त्याची गोष्ट वेगळी होती. ज्या काही गोष्टीबद्दल लाहिरी आणि कांती बोस यांनी चर्चा केली होती त्याच्याशी त्याचा संबंध होता. तेव्हा गोलंदाजाला खळबळ माजवण्यासाठीही हुतात्मा बनणे योग्य नव्हते. तो जसा आला होता तसाच अनपेक्षितरित्या त्वरेने नाहीसा होणार होता. धूमकेतू दिसला होता आणि तो दिसला नाही तो नाहीसा झाला होता. त्यामुळे त्याच्याबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची कोणालाच उत्तरं मिळणार नव्हती आणि जगाच्या नियमाप्रमाणे सर्वसामान्य जनतेला 4 दिवसात त्याचं विस्मरण होणार होतं. मोटारीच्या पाठीमागल्या बाजूस कसला तरी आवाज होऊन शांततेचा भंग झाला. मधू आपल्या तंद्रीतून जागा झाला. तो अगदी सावकाश खाली उतरला पण लागलीच मागे वळून त्यानं गोलंदाजावर पिस्तूल रोखले. दोस्ता खाली उतर, तो म्हणाला. त्याबरोबर गोलंदाजाच्या पाठीला पिस्तूल टेकले होते. तोही सावकाश बाहेर पडला. त्या प्रवासाची ती निर्णायक अवस्था असल्यामुळे त्याने इतर सर्व विचार मागे सारले होते. तो आता अतिशय सावध होता आणि त्याची सर्व इंद्रिय त्याला साथ देत होती. तो मृत्यूच्या छायेत उभा होता तरी त्याच्या शरीराने कच खाल्ली नव्हती. काही क्षणाच्या अवधीत कुठेतरी जोराचा धक्का बसून प्राणवायू बाहेर पडेल आणि अचेतन शरीर खाली कोसळेल अशी कल्पना करणे अशक्य होते. महापराक्रमी गोलंदाजाचा अशा एखाद्या निर्जन स्थळी दोघा सामान्य बदमाशांच्या हातून शेवट होईल असं मानण्यास तो अद्यापही तयार नव्हता. समोर त्याच्या पाठीवर पिस्तूल रोखून मधू उभा होता. मधू त्याच्या पाठीला टेकलेल्या पिस्तुलानेच त्याला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत होता. गोलंदाजाचा एक पाय मोटारीच्या पायपट्टीवर होता, दुसरा त्यानं खाली टाकण्याच्या तयारीने वर उचलला होता आणि त्यावेळी एक साहसी विचार त्याच्या मनात आला. आपण जर बेधडक मधूच्या अंगावर उडी घेतली तर कदाचित त्याला पिस्तुलाचा चाप दाबण्याऐवजी खाली आदळता येईल. गोपून झाडलेली गोळी डोक्यावरून पलीकडच्या रानात शिरेल आणि बाकीचे सर्व आजूबाजूला पसरलेल्या अंधारावर आणि आपल्या चापल्यावर सोपवता येईल असं त्याला वाटलं. पण दुसऱ्या क्षणी आपल्याला यशाची आशा नाही हे त्याच्या लक्षात आलं. जरी मधू अद्यापी चिरूट ओढत होता तरी एखाद्या मांजराप्रमाणे त्याच्यावर लक्ष ठेवून होता. त्यानं मधले अंतरही बरोबर मापले होते. त्यामुळे उडी घेतलीच तर त्याच्या छातीत गोळी घुसणार होती आणि बहुधा गोपूही त्याच वेळी त्याच्या पाठीवर गोळी झाडणार होता. अगदी निर्विकार आणि पोलादी चर्येने गोलंदाज खाली उतरला आणि ताठ मानेने उभे राहून अगदी सहजतेने मधूच्या नजरेला नजर भिडवली आणि विचारलं, आपल्याला इथं थांबायचं आहे काय? अगदी बरोबर, मधू म्हणाला. तो आता हसत नव्हता, त्याची चर्या गंभीर दिसत होती. थोडं पुढे चल, मधू म्हणाला. गोलंदाज त्याच्याबरोबर पुढे चालू लागला. त्याला पाठीमागल्या गोपूच्या हालचालीचा आवाज ऐकू येत होता. गोपूनं मोटारीचं दार बंद केलं होतं. नंतर पुन्हा त्याच्या पाठीवर पिस्तूल टेकलं गेलं. एखाद्या स्प्रिंगच्या चिमट्यात पकडावं अशी त्याची अवस्था झाली होती. पुढून त्याच्या पोटावर पिस्तूल रोखण्यात आलं होतं, दुसरे तर त्याच्या पाठीवर टेकवलं होतं. क्षणभर निराशेचा विचार त्याच्या मनात चाटून गेला. पण तो आत्मविश्वासाने प्रत्येक पाऊल टाकत होता आणि आयुष्यात कधीही नव्हता इतका सावध होता. त्याला इतका वेळ मोटारीत डांबून टाकणारी, त्याच्याशी बोलणारी, पण त्याला हालचाल करण्यास मुळीच संधी न देणारी अशी माणसं पूर्वी कधी भेटली नव्हती. पण त्याला ही पूर्वीपासून माहिती होतं की आपणाला तोडीस तोड देणारी माणसं एखाद्या दिवशी कुठेतरी भेटतीलच. आत्तापर्यंतच्या त्याच्या साहसी जीवनात त्याच्या सुदैवाने प्रत्येक खेपेला अगदी ऐनवेळी मदत केली होती. पण सुदैव तशा प्रकारची साथ जुगाऱ्यांना आणि बदमाशांनाही देत असतं. त्या सुदैवालाही मर्यादा असते हे त्या माणसांच्या लक्षात येत नसतं. गोलंदाज मात्र ते ओळखून होता. पण जसे एखाद्या माणसाचा आपण उद्या मरणार यावर विश्वास नसतो त्याप्रमाणे ती गोष्ट त्या क्षणाला घडेल असे गोलंदाजाला वाटत नव्हतं. आपलाही अंदाज चुकतो हे लक्षात आल्यामुळे तो किंचित हसला.
मला आशा आहे की तुम्ही हा विधी योग्य इत्मानाने पार पाडाल, तो म्हणाला. जर तुम्ही नेहमीच्या प्रकाराने मला ठार केलं तर मात्र माझी फार निराशा होईल. पाठीमागे उभा असलेला गोपू ते ऐकून हादरला, पण मधूवर मात्र त्याच्या बोलण्याचा काही परिणाम झाला नाही. तो म्हणाला, अगदी जरूर, आम्ही हा विधी अगदी योग्य प्रकारे पार पाडू. त्यात विशेष असं काही नसणार. तो विधी अगदी साधा आणि सरळ आहे. मधून अगदी सहजतेने दिलेल्या निर्दय उत्तराने हृदय गारठले होते. त्यानं यापूर्वी अनेकदा मृत्यूशी सामना दिला होता. त्यानं मृत्यूचे अनेक भयानक प्रकार बघितले होते, पण स्वतःही अनेकांना नाना प्रकारे ठार केले होते. पण अगदी सहजतेने दुसऱ्यांचे प्राणहरण करणारा मधूसारखा बदमाश त्यानं पाहिला नव्हता. गोलंदाजाचे लढण्याचे काही नियम होते, पण या क्षणी त्याला त्याचा विसर पडला होता. जर तो त्या सापळ्यातून निसटला, दैवानं काही चमत्कार घडून आणला, तर पुन्हा त्या टोळीबरोबर लढण्याची संधी दिली, तर त्या प्रकरणाचा शेवट होईपर्यंत त्यांच्याशी त्यांच्याच पद्धतीने लढायचं, असा त्याने त्या क्षणी निर्धार केला होता. तो त्यांना त्यांच्याप्रमाणे काही दयामाया दाखवणार नव्हता. आपल्याला त्या झाडाजवळ जायचंय, मधू बोटानं पलीकडचे झाड दाखवत सहजतेने म्हणाला. ती जागा फार चांगली आहे. त्या भागातील इतर जागा त्यानं अनुभवाने रद्द केल्या होत्या आणि सर्वोत्कृष्ट जागा आहे असं त्याला आढळून आलं होतं. हाच त्याच्या बोलण्याचा अर्थ होता. पण जणू काही तो त्या ठिकाणी गोलंदाजाचा फोटो घेणार होता अशा प्रकारे बोलत होता. गोलंदाजाने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं. नंतर तो त्या झाडाकडे वळला. तो दुसरं काही करूच शकत नव्हता. पूर्वी अनेकदा त्याच्या मनात विचार आला होता की आपण मरणार असं निश्चित ठरल्यानंतर माणसानं पिस्तुलाच्या धमकावणीप्रमाणे का वागावे. आता त्याला त्याचं उत्तर मिळालं होतं. माणसाला मृत्यूचा प्रत्यक्ष आघात होईपर्यंत, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काही चमत्कार घडून येईल आणि आपले प्राण वाचतील अशी आशा वाटत असते, हे प्रश्नाचं उत्तर होतं. म्हणूनच माणूस अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपले मरण स्वहस्ताने ओढून घेण्यास प्रयत्न करत नाही. गोलंदाज मधूच्या पिस्तुलाच्या इशाऱ्याप्रमाणे त्या झाडाच्या बुंद्याजवळ उभा राहिला. गोपून ती जागा योग्य आहे अशा अर्थानं मान हलवली आणि तो मधूच्या इशाऱ्याप्रमाणे तयारी करण्यास पुढे झाला. गोपून गोलंदाजाच्या कोटाची बटणे उघडली, त्याप्रमाणे तो त्याच्या शर्टाची बटणे उघडू लागला. काही माणसं शर्टाखाली पोलादी जाळीचा सदरा घालतात, मधून हसत खुलासा केला. गोलंदाज अतिशय उत्तेजित झाला होता. त्याचं सर्व शरीर पोलादासारखं टणक झालं होतं. त्याच्या हातापायूंचे स्नायू स्फुरण पावत होते. आता फक्त मधूनेच त्याच्यावर पिस्तूल रोखले होते व तो काही अंतरावर उभा होता. गोपूचे दोन्ही हात शर्टाची बटणं काढण्यात गुंतले होते. तिसरा अबोल ड्रायव्हर इंजिनाचं झाकण उघडून आतल्या यंत्रातील काही क्षुल्लक दोष दूर करण्याचा प्रयत्न करत होता. जणू काय गोपूला अधिक सुलभतेने बटणे काढता यावी म्हणून गोलंदाज किंचित वळला, पण त्याचा डावा हात विद्युत गतीने वर झाला. त्यानं उजव्या हाताने गोपूच्या पिस्तुलाचा हात पिळवटला आणि त्याबरोबर डाव्या हाताचा जबरदस्त ठोसा त्याच्या मानेवर मारला. त्या ठोशानं त्याच्या मानेची हाडं निसटली असावीत. गोपूनं पिस्तूल जाळलं, पण गोळी आकाशात उडाली होती. गोलंदाजानं आतापर्यंत मधू काय करतो याकडे लक्ष दिलं नव्हतं. मधूला प्रथम काय घडतं ते समजलंच नाही. गोलंदाज बेशुद्ध गोपूला ढालीप्रमाणे समोर धरत असताना मधूनं गोळी झाडली. त्या गोळीनं गोपू गतप्राण झाला आणि त्याच गोळीनं गोलंदाजाच्या डाव्या खांद्याला जखम केली. गोलंदाजाला तीव्र वेदना झाल्या. तो मागे झाला आणि त्यानं आपल्याबरोबरच गोपूलाही खेचले. ते तसे करत असताना गोपूच्या निर्जीव पोटातील पिस्तूल खाली पडले, पण ते गोलंदाजाला उचलता आले नाही. ते उचलावे तर गोपूला बाजूला करावे लागणार होते. पण गोपूच्या मागून मधूच्या संतप्त चर्येकडे पाहिले. गोलंदाज, तुला शेवटची प्रार्थना करण्यासाठी मी 1 मिनिटाचा अवधी देतो, मधू क्रूर स्वरात म्हणाला आणि त्यानं आपली मान किंचित मागे वळून मोठ्याने हाक मारली. कपूर, बुरका, तू कुठे आहेस? नंतर गोलंदाजाला त्या ड्रायव्हरची आठवण झाली आणि आपण जी संधी म्हणत होतो ती दैवानं त्याची क्रूर चेष्टा करण्यासाठी निर्माण केलेला आभास होता असं त्याला वाटलं. दोघा हत्यारबंद माणसांबरोबर त्याचा निभाव लागणार नव्हता. त्या दोघांकडे एकाच वेळी लक्ष देऊ शकत नव्हता. त्या दोघांपासून स्वतःचे रक्षणही करू शकत नव्हता. त्यांच्यातील एक त्याला सहजासहजी ठार करू शकत होता. तो गोलंदाजाचा शेवट होता. गोलंदाजाने मधूच्या सूचनेप्रमाणे प्रार्थना केली नाही. त्याच्या दैवानं त्याचा ऐनवेळी त्याग केला होता आणि त्याला मृत्यूच्या दारात एकट्याला सोडले होते. कपूर, पुन्हा मधूनं हाक मारली. गोलंदाजाकडे क्षणभर दुर्लक्ष होऊ नये म्हणून मधू मागे मान वळवून कपूरकडे पाहू शकत नव्हता. पण गोलंदाज त्याच्याही पलीकडे पाहत होता व त्याला काही विलक्षण दृश्य दिसत होते. तो ड्रायव्हर आता पूर्वीप्रमाणे मोटारीच्या यंत्राची पाहणी करत नव्हता.
तो मधूच्या मदतीलाही येत नव्हता. तो काय करीत आहे समजून घ्यायला गोलंदाजाला 2 क्षण लागले. तो ड्रायव्हर मोटारीसमोर जमिनीवर सपशेल झोपला होता. त्यानंतर गोलंदाजाने आणखीन मागे पाहिले. एक सडपातळ डौलदार आकृती पावले न वाजवता मधूच्या पाठीमागून येत होती. त्यानं ती पाहिली व त्याबरोबर त्याला बोलणे ऐकून आले. मधू, बड्या बांबूंचे म्हणणे आहे की तू जरा थांब. मधूचे डोळे खेद मिश्रित आश्चर्याने विस्फारित झाले, पण त्याची पिस्तुलावरील पकड कायम राहिली. गोलंदाजाकडे दुर्लक्ष न होऊ देण्याच्या निर्धारामुळे तो आपल्या कानावर विश्वास ठेवायचा नाकारीत होता. कोण कोण आहे? त्यानं विचारलं. मी, चंद्रा. गोलंदाजाने जोराने श्वासोश्वास केला आणि त्याचं शरीर उत्साहित झाले. त्यानं मान वर करून पाहिले. ढगाबाहेर पडलेली एक तेजस्वी तारका त्याच्याकडे पाहून आपलं तेजस्वी नेत्र मिचकावत होती. तो जिवंत होता. त्याच वेळी त्याला काय वाटले याचं योग्य वर्णन करणारे शब्द कोणत्याही शब्दकोशात सापडणार नाहीत. एकाएकी त्याला नवजीवन प्राप्त झाले होते. जणू काही स्वप्नात असावे त्याप्रमाणे त्याने मधूचे पुढील बोलणे ऐकले. तू इथे कशी काय आलीस? चालत आले, ती चिडून म्हणाली. मी काय म्हणाले ते तू ऐकलं नाहीस का? बडाबाबूंचे म्हणणे आहे की गोलंदाजाला अपाय करू नको. पण त्याने गोपूला ठार केले. ती आता मधूच्या जवळ पोचली होती. ती संधी साधून गोलंदाजाने जमिनीवर पडलेले गोपूचे पिस्तूल उचलण्याचा प्रयत्न सुरू केला. आम्ही काय करावं असं बड्याबाबूंचं म्हणणं आहे, मधू रागाने म्हणाला. ती शांतपणे म्हणाली. आम्ही त्याला सोडून द्यावे असे बड्याबाबूंचे म्हणणे. त्याला सोडून द्यावे? मी त्याला मुळीच सोडणार नाही. तुला वेळ लागलाय की काय? त्यानं गोपूचा खून केला. चंद्रा, तू उशिरा आलीस. तू इथे येण्यापूर्वी आम्ही आमचे काम संपवले असते. मी त्या पायी विश्वासघातकी माणसाला सोडतो. मधू, मूर्खपणा करू नकोस, ती जोराने म्हणाली व तिने त्याचा पिस्तुलाचा हात खाली ओढला. मधू, मला वाटतं तू तिचं ऐकावंस. गोलंदाजाचा आवाज ऐकू आला. मधून आश्चर्याने समोर बघितले. गोलंदाज त्याच्यावर पिस्तूल रोखून उभा होता आणि त्याचा पिस्तुलाचा हात तिने पकडला होता. मधू, तू आता कोणत्या देवाची प्रार्थना करणार? गोलंदाजाने विचारला. मधून जोराचा हा फटका मारून तिच्या पकडीतील आपल्या पिस्तुलाचा हात सोडवला. गोलंदाजाने त्या बदमाशांच्या पद्धतीने लढण्याचा निर्णय आधीच घेतला होता. त्यानं आपल्या हातातील पिस्तुलाचा चाप दाबला तेव्हा मधून पिस्तूलवर उचलले नव्हते. त्याच्या हृदयात गोळी घुसली. त्यानं क्षणभर अत्यंतिक त्वेषानं गोलंदाजाकडे पाहिलं, नंतर तो खाली कोसळला. गोलंदाजानं क्षणभर खाली पडलेल्या दोघा मृत बदमाशांकडे पाहिलं. नंतर त्याला दुखावलेल्या खाद्याच्या वेदनेमुळे आपण कुठे आहोत याचं स्मरण झालं. दीर्घ उसासा सोडून त्यानं पिस्तूल खिशात घातलं आणि त्या तरुणीकडे मान वळवली. ती अद्यापि पूर्वीच्याच जागेवर उभी होती. मृत मधू तिच्या पायाजवळ पडला होता, पण ती त्याच्याकडे पाहत नव्हती किंवा तिने मधूचे पिस्तूल उचलण्याचा प्रयत्न केला नव्हता. तेथील अपुऱ्या चंद्रप्रकाशामुळे गोलंदाजाला तिच्या चेहऱ्यावरील भाव दिसत नव्हते. पण त्याने मोराला ठार केले त्यावेळी ती अशीच उभी होती. ती काही बोलेना आणि काय करावे ते त्याला कळेना. आभारी आहे, तो म्हणाला. एवढंच? तिनं हलक्या आवाजात विचारलं. मी आणखीन काय बोलू? मला मदत करण्याची ही तुमची दुसरी खेप आहे. तू असं काय करतेस ते मला समजत नाही आणि मी तुला ते विचारलं नाही. मी आणखीन काय करणार? हे केले तर? तिनं विचारलं आणि ती काय करत आहे हे लक्षात येण्यापूर्वी तिनं त्याला गाढ आलिंगन दिलं. त्यामुळे त्याचा जखमी हात अधिक दुखावला आणि तोंड वेडेवाकडं करत म्हणाला, क्षमा कर, माझा एक हात निकामी झालाय म्हणून, नाहीतर. लागलीच ती बाकीचं सर्व विसरली. तिनं त्याला मोटारीजवळ नेलं. मोटारीचे पुढले दिवे लावून त्याचा कोट काढला. दिव्याच्या प्रकाशात त्याच्या उजव्या खांद्यावरील जखम पाहू लागली. जवळच तो ड्रायव्हर झोपला होता. तू माझी जखम तपासताना तो ड्रायव्हर जागा होणार नाही अशी खबरदारी घे, गोलंदाज म्हणाला. तो जागा होणार नाही, ती शांतपणे म्हणाली. मी त्याला ठार केलंय. आणि त्याच वेळी ड्रायव्हरच्या पाठीत खुपसलेला सुरा गोलंदाजाने पाहिला. मधूच्या हाकेला तो ड्रायव्हर का जबाब देऊ शकला नव्हता हे त्याला आता समजलं. त्यानं तिच्याकडे पाहिलं, पण ती त्याची जखम पाण्यात गडली होती. तिनं त्याच्या हात रुमालानं त्याची जखम बांधली व आपल्या रुमालाची घडी ठेवून त्याचा शर्ट चढवला. नंतर त्याचा कोट चढवण्यासही त्यांनी त्याला मदत केली. तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागेल. माझ्या ओळखीचा एक डॉक्टर आहे, त्यानं मान हलवली. तो मोटारीकडे गेला, पण ती त्याच्या आधी ड्रायव्हरच्या सीटवर बसली. त्यानं हरकत घेतली नाही. त्या अनोळखी जागेतून मोटर काढणं त्याला शक्य नव्हतं. शिवाय त्याचा उजवा हात निकामी होता. तिनं त्या अरुंद गल्लीतून मोटार रहदारीच्या रस्त्यावर कशी आणली हे त्याला समजलं नाही.
तिनं मोटार कलकत्ता शहराकडे वळवली तेव्हा त्यानं मधूचाच प्रश्न विचारला. तू इथे कशी आलीस?" "मी याच मोटारीच्या मागे सामानाच्या जागेत होते. कपूर मोटारीजवळच राहिल्यामुळे मला बाहेर पडता येईना." नंतर त्यानं इंजिन दुरुस्तीचं काम सुरू केलं. ती अतिशय वेगानं मोटार चालवत होती. गोलंदाज बाजूच्याच सीटवर बसून सिगरेट ओढत होता. त्याचा खांदा आता ठणकत होता. त्याला विश्रांती घेण्याची संधी मिळाल्याबद्दल त्याला आनंद होत होता. पण त्याचं मन कोडं सोडवण्याच्या उद्योगात गडलं होतं. ती 2 वेळा मध्ये पडली होती आणि या खेपेला तर तिने त्याचं प्राण वाचवले होते. पण अद्याप त्याला कारण समजत नव्हते. तिने त्याला गाढ आलिंगन दिले होते. तिचे त्याच्यावर आता तो इतका थकला होता की आणखीन खोलात जाण्याची त्याची इच्छा नव्हती. पुढे मागे कधीतरी तो हिशोब करता येईल. त्याला ती घाई नव्हती. शहराचे दिवे दिसू लागले होते. तिनं कमालीच्या वेगानं त्याला परत आणले होते. तिनं शहरात प्रवेश करताना एका छोट्या घरासमोर मोटर उभी केली व ती खाली उतरली. गोलंदाज घुटमळला. "तू इथेच थांबणं योग्य होणार नाही का?" त्यानं सुचवलं. "जर हा डॉक्टर तुमच्या टोळीतला असला आणि त्यानं तुला माझ्याबरोबर वहिलं तर?" "तो आमच्या टोळीतील नाही. चला." तो दाराजवळ पोचला तेव्हा ती घंटीचे बटण दाबत होती. थोड्या वेळानं डॉक्टरने डोळे चोळीत दार उघडले. पण तिला पाहता डॉक्टरांची झोप उडली आणि त्यानं त्या दोघांना आतल्या खोलीत नेलं. डॉक्टराला विशेष काही सांगावं लागलं नाही. त्यानं ताबडतोब गोलंदाजावर उपचार सुरू केले. तो आपल्या कामात तरबेज होता. त्यानं थोड्याच अवकाशात गोलंदाजाच्या खांद्यात घुसलेली गोळी काढली आणि नंतर औषध लावून जखम व्यवस्थित बांधली. डॉक्टरांचे काम संपले होते. "याबद्दल तुम्हाला 1000 रुपये द्यावे लागतील," डॉक्टर म्हणाला. गोलंदाजाचा हात खिशात गेला पण त्याच्या खिशात काही नव्हतं. सुदैवानं त्यानं राममोहनकडे जाण्यापूर्वी कमिशनचे 10,000 रुपये बरोबर घेतले नव्हते. पण त्याच्याजवळ जे सुट्टे पैसे होते ते त्याच्या इतर सामानाबरोबर चाचा रेहमानच्या हस्तकांनी काढून घेतले होते. "डॉक्टर, पैसे नंतर दिले तर चालतील काय?" त्यानं विचारलं. "खात्रीने चालतील. पण तुमची तितकी पत आहे. पैसे उद्या पाठवा. बँडेज 1-2 दिवस हलवू नका. त्या हातावर विशेष ताण पडणार नाही अशी खबरदारी घ्या. तुम्हाला थोडासा ताप येईल तेव्हा ॲस्पिरिन घ्या." नंतर त्याने त्या दोघांना दारापर्यंत पोहोचवले. निरोप घेताना तो म्हणाला, "चंद्रा, गिऱ्हाईक आणल्याबद्दल आभारी आहे. अशीच कधी गरज भासली तर नक्की येत जा." त्या डॉक्टरने ते त्याच्याकडे गेल्यापासून कसलीही चौकशी केली नव्हती. फक्त आपल्या कामाकडे लक्ष द्यायचे असे त्याला अनुभवाने शिकवले होते. मोटारीत बसल्यानंतर गोलंदाजाने सिगरेट पेटवली. आता त्याला बरीच हुशारी वाटत होती. डॉक्टरने त्याला उत्तेजक पेय दिले होते. त्याचा तो परिणाम होता. पण तो परिणाम फार काळ टिकणार नाही त्याला माहीत होते. पण त्याला अद्याप काम करायचे होते. "तुम्हाला मी कुठे सोडले पाहिजे?" तिने विचारले. "माझं आज रात्रीचं काम संपलेलं नाही. पण तू तुझ्या सोयीप्रमाणे मला कुठेही सोडलं तरी चालेल. तुम्ही आता आणखीन काही काम करण्याच्या अवस्थेत नाही," ती म्हणाली. "माझं काम अद्याप बाकी आहे," तो गंभीर स्वरात म्हणाला. "तुम्ही कलकत्त्यात कशासाठी आला होतात?" "मी एक कामगिरी स्वीकारली होती." आणि त्यानं कोटाच्या कॉलरमध्ये दडवलेले एक पांढरे कार्ड तिला दाखवले. "मी या 6 माणसांना ठार करण्यासाठी इथे आलो होतो. आतापर्यंत तिघांचा निकाल लागला, धीरेन, मोरा आणि पापू. तेव्हा तर 3घे जण उरतात. कपूर ठार झालाय. तुमच्या यादीतील राम कपूर म्हणजे तो ड्रायव्हर. तो मुद्दामून दुसऱ्या दोघांवर नजर ठेवण्यासाठी आला होता. तर मग आता 2घेच शिल्लक राहतात." "हो, मग यातील केदारला कुठे शोधायचं ते मला माहीत नाही. मी गेल्या खेपेला त्याच्याबद्दल ऐकलं होतं तेव्हा तो रांची येथे राहत होता. पण चाचा रेहमान मात्र आहे." "होय, पण तो तुझ्या मित्रांपैकी आहे ना?" गोलंदाजाने विचारलं. "मला कोणी मित्र नाहीत," ती म्हणाली. "मी तुम्हाला तिथे नेईन. तो गोपू आणि मधू यांची वाट पाहून थकला असेल. तुम्हाला तो तिथून बाहेर पडताना दिसेल." गोलंदाज विचार करत होता. त्यानं गिरीश बाबूला वचन दिले होते आणि त्यानं दिलेले वचन कधीच मोडले नव्हते. ती आपल्याला फसवीत आहे असं त्याला वाटत नव्हतं. नाहीतर तिने मधूला अडवलं नसतं. पण तिने आपल्याला का मदत करावी या प्रश्नाचे उत्तर मात्र त्याला मिळत नव्हते. द्वेष, मत्सर, सूड, पैज काही असू शकतं. पण तिने मदत का करावी? पण तो काय बोलतोय हे ऐकण्यासाठी ती थांबली होती. "मला राजा क्लबकडे जायचं होतं," तो म्हणाला. त्यानंतर सुमारे 1 तासानं चाचा रेहमानने मदिरेचा शेवटचा प्याला संपवला. त्यानं जांभई देत घड्याळाकडे पाहिलं आणि तो उभा राहिला. "मी आता घरी जातो. शुको, गोपू आणि मधू परत आले की त्यांना माझ्या घरी पाठव." "ठीक आहे चाचा," शुको म्हणाला.
चाचानं दाराजवळ बसलेल्या दोघा गुंडांकडे पाहिलं आणि तो बाहेर पडला. ते दोघे धडपडून उठले आणि पाळीव कुत्र्याप्रमाणे त्याच्या मागे चालू लागले. चाचा तिथे बसलेल्या मंडळींचा निरोप घेत पुढच्या दाराजवळ गेला व त्या दोघा शरीर संरक्षकांसाठी थांबला. तो जवळ येताच पुढले दार उघडण्यात आले. चाचा रेहमान रस्त्यावर आला तेव्हा ते दोघे त्याच्या दोन्ही बाजूंना होते. फटू, मोटर सुरू कर, चाचा म्हणाला. त्या दोघातील एक थोड्या अंतरावर असलेल्या एका मोटारीकडे वळला. समोरून येणारी काळी सलून मोटार चाचाने पाहिली आणि तो म्हणाला, गोपू आणि मधू अगदी वेळेवर आले. त्यानं आपल्या जवळ उभ्या असलेल्या शरीर संरक्षकांना बाजूला ढकलले आणि तो पुढे गेला. तो त्या मोटारीपासून 2 यार्डावर असताना त्याला मागे वळणे किंवा ओरडणे शक्य झाले नाही. चाचा रेहमानने वधस्तंभाकडे पाठवलेल्या गोलंदाजाला पाहिले आणि त्याबरोबर पिस्तुलाचा आवाज झाला. ती मोटार द्रुतगतीने पुढे निघून गेली आणि चाचा रेहमान राजा क्लबच्या दारात जमिनीवर पडला.